शिवसेनेकडून रवींद्र बायकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र बायकर यांना उमेदवारी दिलेली आहे। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधामध्ये आता रवींद्र बायकर हे रिंगणात उतरणार आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। एकीकडे शिंदेंची शिवसेना याचे उमेदवार रवींद्र बायकर असतील, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर हे निवडणुकीच्या एबी फॉर्म सुद्धा भरलेला होता आणि आज रवींद्र बायकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र बायकर यांना उमेदवारी दिलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेनं, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेली होती। त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईची लढत स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई, रवींद्र बायकर यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे उत्तर पश्चिम मुंबईमधून, तुमची काय प्रतिक्रिया? त्यांची लढत चांगली व्हावी सदिच्छा आहे, पण या निमित्ताने एक गोष्ट अधोरेखित होते की भाजपा काय पद्धतीने झुंजी लावून देते। भाजपाची स्वतःची हिंमत नाहीये आमच्या समोर उभं राहण्याची, त्यामुळे जाणीवपूर्वक जास्तीत जास्त लढती त्यांनी शिंदे गटाच्या लोकांना आमच्या समोर उभं केलेलं आहे। पण उत्तर पश्चिमची लढत अजून वेगळी आहे, कारण एकीकडे अमोल भैया आहेत, दुसरीकडे मातोश्रीशी अनेक वर्ष इमान राखलेले आणि आता ईडी आणि या सगळ्या दबावामुळे तिकडे गेलेले बायकर साहेब आहेत। आता ह्या सगळ्यांमध्ये गजानन कीर्तीकर काय भूमिका घेतात हे जास्त महत्वाचं आहे की त्यांना मुलाचा पराभव करण्यासाठी बापाचा वापर करायचा ही जी थेरी, म्हणजे प्रत्येकाचं घर फोडायचं, ही जी भाजपाने जी थेरी अवलंबिलेली आहे, आता इथे अमोल कीर्तीकरांच्या विरोधात गजानन कीर्तीकर काय काय भूमिका घेतील ह्या खरंच बघण्यासारखे असतील। पण आमचं असं ठरलेलं आहे की आता हे धर्मयुद्ध लढत आहोत आम्ही, समोर कुणीही असलं तरी लढणं भाग आहे। सुषमाताई, रवींद्र बायकर हे निष्ठावान राहिले होते बरेच दिवस, त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत, त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप तर होणारच दोन्हीकडून। नाही, हे मला वाटतं वायकर साहेबही मान्य करतील आणि वायकर साहेबांचा अंतर्मनही स्वतःला सांगेल की ईडीचा किती दबाव होता आणि त्या दबावापोटी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय काही स्वतःच्या मनाने घेतला नाही, तो ईडीमुळे घेतला। पण असं असलं तरी म्हणजे वायकर साहेब तनाने जरी तिकडे असले तरी ते मनाने आजही मातोश्रीच्या सोबत आहेत असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे वायकर साहेबांचं जे तिथलं सगळं केडर असेल किंवा तिथली जे शिवसेनेचं सगळं जे केडर आहे ते सगळं केडर हे अमोल भैयांसाठी खात्रीने काम करणार। म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जरी ते उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेचे असले तरी देखील ते काम ठाकरेंच्या शिवसेनेसाठी किंवा त्यांच्या उमेदवारासाठी करतील? मला विश्वास आहे की वायकर साहेब निश्चित इतरांसारखे एवढे क्रूर होणार नाहीत। ज्यांनी त्यांना इतक्या मारून मुटकून आणि ईडीचा धाक दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय त्यांचे हात बळकट करण्यासाठी वायकर साहेब निश्चित काम करणार नाहीत। आणि उत्तर पश्चिमचं जे आमचं केडर आहे त्या केडरलाही हे माहिती आहे की ज्यांनी एक अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून माणूस फोडलाय त्यांच्यासोबत राहायचं नाही, तर इतक्या सगळ्या संकट काळातही उद्धव साहेबांना सोडायचं नाही अशी भूमिका घेणाऱ्या अमोल कीर्तीकरांच्या सोबत आपण थांबायचं आहे। मला वाटतं वायकर साहेब अजून एक चांगला सुजानपणाचा निर्णय घेतील की ज्या पद्धतीने ही लढत भाजपाकडून लावली गेली आहे त्यामध्ये आपलंच रक्त आपणच सांडायचं का, की आपल्या रक्ताला आपण साथ द्यायची, याचा विचारही गजानन कीर्तीकर करतील आणि सगळीकडून अमोल भैयांना फार चांगला सपोर्ट मिळेल। निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद सुषमाताई, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।